नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, हिवाळा सुरू झालेला आहे आणि आपल्याला चहाची तलफी जास्तच येते नाही का? तर आपण हिवाळ्यात हा चहा अद्रक आणि सुंठाशिवाय पीत नाही, पण मी आज घरगुती आणि अगदी आपल्या किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यात चहा मसाला कसा बनवतात ते मी सांगणार आहे। ही रेसिपी यांच्या पुण्याच्या मावशींनी सांगितली आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। 100 ग्रॅम सुंठ, 50 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम काळी मिरी, 20 ग्रॅम लवंग आणि 20 ग्रॅम विलायची। चला तर आपण कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण सुंठ ही खलबत्त्यात कुटून घेऊया। अशी थोडीशी कुटून घ्यायची। सुंठ ही आपली आता खलबत्त्यात कुटून झालेली आहे। मी याकरिता ती खलबत्त्यात कुटली की जेणेकरून मिक्सरच्या भांड्याचे पाते खराब नाही होणार। तुम्हाला जर मार्केटमध्ये सुंठ पावडर जर मिळत असेल तर ती तुम्ही यूज करू शकता। आणि आता आपण ही सुंठ मिक्सरमधून बारीक करून घेऊया। पावडर तयार झालेली आहे, हे आपण आता भांड्यामध्ये काढून घेऊया। सुंठ बारीक झालेली आहे आणि आता आपण ती गाळून घेऊया, जेणेकरून त्यात जी धाग्यासारखे असे थोडे तुसडे राहतात ते निघून जातील। हे असे थोडे तुसडे राहतात, याचाही सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता मसाल्यामध्ये। ही बघा, आपली ही फाईन पावडर तयार झालेली आहे सुंठाची। चला मग आपण आता बाकीचे राहिलेले मसाले भाजून घेऊया। सर्वप्रथम आपण काळी मिरी भाजूया, हलकेसे गरम होऊ द्यायचे, जास्त भाजायचे नाही। हे सगळे पदार्थ हे वेगवेगळे भाजायचे आणि वेगवेगळेच मिक्सरमधून काढायचे। भाजून झालेले मिरे आपण काढून घेऊया। आता आपण दालचिनी भाजून घेऊया।
आणि काढून घेऊया। पण आता विलायची भाजूया। इलायची आपण काढून घेऊया। पण आता लवंग भाजूया। लवंग भाजून झालेली आहे, आपण काढून घेऊया लवंग। आपण आता हे मसाले मिक्सर मधून काढून घेऊया। सर्वप्रथम आपण दालचिनी काढू। आता ही लवंग पावडर काढून घेऊया आणि हा मसाला एकजीव करून घेऊया। आणि हा मसाला चांगला बारीक होण्यासाठी, चांगला एकजीव होण्यासाठी पुन्हा मिक्सर मधून काढून घेऊया। हे मी जे तुम्हाला चहाचं प्रमाण सांगितलेलं आहे त्यामध्ये किती चहा मसाला तयार होतो ते मी आज तुम्हाला वजन करून दाखवणार आहे। हा आपला चहा मसाला तयार झालेला आहे। बाजारातून महागाचा चहा मसाला विकत आणण्यापेक्षा घरी केलेला केव्हाही चांगला। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली।
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल बटन दाबायला विसरू नका.